कपडा आणि झेंडे जे आहेत ते व्यवस्थित ठेवायचे. हा स्टंप नका नेऊ, मोठा गाव संघ स्टंप द्या आम्हाला, कारण उद्या परत गुड मॉर्निंग क्रिकेट यानं खेळायचं आहे. तिथे आहे बघा. उपस्थित मान्यवरांचा आपण सन्मान घेतोय. अभिनंदन मोठा गाव निलेश म्हात्रे, खूप खूप अभिनंदन, आपण चॅम्पियन ठरलात. काही उपस्थित मान्यवर इथे उपस्थित त्यांचा आपण सन्मान करतो. सुनील भोईर या आपण आपल्याला सन्मानित केलं जाईल. SSCC खांबालपाडा या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून आपण सन्मानित केलं जाईल. सुनील भोईर, मी किशोर शेलार यांना विनंती कर की आपल्या शुभ असते पण सन्मानित करायचंय. त्याचबरोबर हेमंत दरे आपण देखील या, आपणाला देखील सन्मानित केलं जाईल. राम पाटील या, हेमंत दादा. हेमंत दरे आजदे संघाचे खेळाडू, यांना देखील सन्मानित केले जाईल. राम पाटील, त्याचबरोबर घनश्याम पाथाडे, घनश्याम पाथाडे आपण देखील या, आपणाला देखील सन्मानित केलं जाईल. त्याचबरोबर शील संघाचे संघनायक दिनेश काठे आपण देखील या. दिनेश काठे शील संघ, आपणाला देखील सन्मानित केलं जाईल. सुगंध आलिमकर शीळ, त्याचा सुंदर आलिमकर आपण देखील या. दिनेश काठे या, आपणाला देखील SSCC खांबालपाडा आयोजकांच्या वतीने सन्मानित केलं जाईल. सुंदर आलिमकर आपण देखील या. नितीन भोईर मोठा गाव, नितीन भोईर या आपण. आशुतोष चव्हाण या, आपल्या शुभ हस्ते पण सन्मानित करायचं आहे. या सुगंध सुंदर आलिमकर. नितीन भोईर, नितीन भोईर मोठा गाव आपण देखील या. सुंदर आलिमकर यांचा देखील सन्मान होतोय. याच वर्षी 40+ संघामध्ये पदार्पण झालं आणि चांगली सुरुवात देखील त्यांनी केली. त्यांचा सन्मान, एक समाजसेवक म्हणून कार्यरत आहेत, त्यांचा सन्मान होतोय. सुगंध आलिमकर आपण देखील या. नितीन भोईर मोठा गाव,
कोमल हिरवले ज्यांनी आज पंचांची भूमिका देखील साकारली आणि सातत्याने याच खेळपट्टीवर याच मैदानामध्ये सराव देखील करत असतात. संजय शेलार, निलेश साळुंखे, नाही आणि बद्री यादव आपण देखील या. बंदित चौधरी आपण देखील या. आपणाला देखील सन्मानित केलं जाईल. या बंदिश, फास्ट लवकर या. सुशांत राठोर यांचा देखील सन्मान इथे होईल. कारण नक्कीच त्यांचं खूप खूप कौतुक करावं लागेल. कारण चहा पाणी असो, पाण्याची व्यवस्था, एक चांगली सेवा त्यांनी देखील दिली. त्यांचा देखील आयोजकांच्या वतीने सन्मान होतोय. मायेची आपुलकीची शाल, त्याचबरोबर स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह आणि बालतरू नितीन म्हात्रे, मोठा गाव नितीन म्हात्रे आपण देखील या. अमोल बागुळ, आज दे अमोल बागुळ. सुशांत राठोर झालेला आहे. इक्बाल तेली, इक्बाल तेलीचं आज कौतुक करावं लागेल. कारण खूप मोठी जबाबदारी आज त्यांनी पार पाडली. कारण संख्या लेखक, स्कोररची भूमिका आज त्यांनी साकारली आणि आज समालोचकांच्या पाठीचा कणा ज्याला म्हटलं जातं, ही भूमिका त्यांनी साकारली. त्यांचा सन्मान मायेची आपुलकीची शाल, त्याचबरोबर सन्मान चिन्ह आणि एक बालतरू तुळशीचं देऊन सन्मानित केलं जातं. बद्री यादव, कारण जर पाहिलं तर सातत्याने एटीएम ज्यांचा खुला असतो, आज अनेक पारितोषिक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. चौकार हॅट्रिक असो, षटकार हॅट्रिक असो, 1000 रुपये 2000 रुपये यांचे पारितोषिक त्यांनी खेळाडूंना लावले. त्याचबरोबर खांबालपाडा संघाचे सिनियर खेळाडू गणेश शेलार यांना देखील सन्मानित केलं जाईल. विरुचन भोईर आपण देखील या खाली. विरुचन भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर आपण समालोचक जगदीश पाटील सर, नक्की त्यांची आज चांगली साथ लाभली, त्यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. विरुचन भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा इथे संपन्न होते. जगदीश दादा पाटील त्यांचं आज मोलाचं योगदान. डीजे वासू आपण या. बक्षीस समारंभ चालू करू आपण. कोण नाही. हॅलो, चला या दरम्यान पुढचा सन्मान करूया. खरं तर ते आपल्या 40+ संघटनेमध्ये स्कोररची बेस्ट स्कोरर म्हणून भूमिका पार पाडतात. मात्र आज
ते समालोचन कक्षामधून आम्हाला उत्तमरित्या साथ दिली ते आमचे अशोकदादा पाटील फडकेपाडा यांचा सुद्धा सदिच्छा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। मायेची शाल, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ, स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन दादांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान केला जातोय। हॅलो, तर आता सर्वांचे सत्कार समारंभ या ठिकाणी संपलेले आहेत, त्यामुळे आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये। जर चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा दिलगिरी व्यक्त करतोय। खरं तर ही स्पर्धा पाहिली आपण साई श्रद्धा क्रिकेट संघ खांबालपाडा आयोजित स्वर्गीय शिवाजीदादा सेलार स्मृती चषक 2024चं पर्व पाहायला मिळालं आणि या स्पर्धेमध्ये पाहतोय लाख मोलाची कामगिरी केली। खूप मेहनतीचं काम होतं, कारण एवढी मोठी स्पर्धा भरवणं आणि ती पूर्णपणे कोणताही अनुचित प्रकार न घडता व्यवस्थितरित्या पार करणं एक चॅलेंज होतं। खांबालपाडा जो 40+ संघ आहे आणि रेग्युलरचा संघ यांच्यासमोर मात्र या संघाने या आयोजनासाठी कंबर कसली आहे आणि अखेरकार 100% आयोजन पूर्ण करून दाखवलं। या आयोजनामध्ये खास करून सिंहाचा वाटा उचलणारे विकीदादा शेलार गेली कित्येक दिवस त्यांची मेहनत आणि त्यांच्या बरोबरीने काम करणारे हे सर्व खेळाडू सूरजदादा चौधरी असतील, विनायक गायकवाड, वीरूदादा भोईर, बाळादादा भोईर, इक्बाल तेली, संतोष साळवी, मनोज काडे, मंगेश चौधरी, विजय शेलार, भगवान काटे, गणेश शेलार, गणेश पाटील आणि सतीश माळी आणि रेग्युलरचा पूर्णपणे संघ यांची खूप मेहनत होती। हा डीजे मास्टर गेल्या 7 दिवस सर्व समालोचकांच्या आवाजाची काळजी घेतली, ते आमचे डीजे नाम आहे वासू, व्हेरी गुड जॉब। भगवानजी काटे आपला सुद्धा सदिच्छा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल। भगवानजी काटे जावयांच्या शुभ हस्ते सासऱ्याचा सन्मान। यस, कारण मोठ्यांना मोठपण दिलं जातंय। तर पुन्हा एकदा सांगेन की या स्पर्धेमध्ये गेले 7 दिवस सातत्याने जेवण पाहिलं, सर्वांसाठी जेवणाची मस्त भोजनाची व्यवस्था होती आणि या आचार्य आमचे सर्व मंडळ गणेशदादा शेलार असतील, त्याचबरोबर ज्ञानेश्वर मुटे, विलास शेलार, निलेश साळवी, संजय शेलार, भगवान काटे, नितीन कदम यांनी मात्र खूप मेहनत घेतली स्वयंपाक करण्यासाठी, त्यांचं सुद्धा आभार मानूया। आणि त्याचबरोबर आजचा जो जेवण होतं ते आपले 40+ खेळाडू स्वर्गीय जनार्दन मामा सालुंके यांच्या स्मरणार्थ श्री रोशन जनार्दन सालुंके यांच्याकडून होतं, त्यांचं सुद्धा आभार। आणि या सर्व मॅनेजमेंट या स्पर्धेची जबाबदारी घेणारे एकमेव व्यक्तिमत्व अर्थातच या स्पर्धेचे आधारस्तंभ सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, युवकांचे प्रेरणास्थान आणि ज्याने आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून विकास कामांना गती दिली, मग ते राजकारण असो या समाजकारण या क्रिकेटचं मैदान सर्वांना समान वागणूक देणारे श्रीमान श्री साईदादा शेलार यांचं सुद्धा आपण आभार व्यक्त करूया। आणि या स्पर्धेमध्ये पाहतोय सर्व संघांनी सहभाग घेतला, सर्वांचं मनापासून आभार। जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिथे आपण बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी पूर्ण करणार आहोत। शेवटचा जो सामना झाला त्या शेवटच्या सामन्यामध्ये ज्याने अतिशय चांगली कामगिरी केली आहे, सलामीला येत असताना चौकार षटकार ठोकले आणि अखेरकार 45 धावांचं टार्गेट पूर्ण करत असताना त्या टीमला विजयश्री मिळवून दिली, तो कल्याण डोंबिवलीचे या परिसरातील ढाण्या वाघ अर्थातच निलेश म्हात्रे, सामनावीराचा पारितोषिक जातोय त्याच्या नावावरती।
विजय शेलार आणि उमेश साळवी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ते पारितोषिक द्यायचं आहे त्याला. खूप चांगला खेळ राहिला आहे. या आपल्याच शुभ हस्ते नेश म्हात्रे यांना ही ट्रॉफी, सामनावीराची ट्रॉफी दुसऱ्यांदा पहा मिळतोय. पहिल्या सामन्यात ते नव्हते, दुसऱ्या सामन्यामध्ये उपस्थित राहिले, तिसऱ्या सामन्यामध्ये चांगला खेळ झाला आणि अखेरकार मॅन ऑफ द मॅच. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मित्रांनो, आपण फिल्डिंग आणि बॅटिंग तर करतोच, मात्र जेव्हा मैदानावरती असतं ना तेव्हा क्षेत्ररक्षण करणं फार गरजेचं असतं. खास करून जेव्हा आपण दुसऱ्या सत्रामध्ये असतो तेव्हा कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. आणि अखेरकार आजच्या या दिवसामध्ये ज्या क्षेत्ररक्षकाने कमालचा झेल टिपला आहे त्याची आपण यूट्यूबवरती जाऊन GTCच्या माध्यमातून एक व्हिडिओसुद्धा बनवण्यात आली आहे. आणि ते आपले असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि अर्थातच प्रकाशदादा म्हात्रे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या. आणि पारितोषिक विजय शेलार आणि सुनीलदादा चौधरी यांना विनंती करेन की आपण पुढे यावं आणि आपल्या शुभ हस्ते प्रकाशदादा म्हात्रे जे ॲडव्होकेट आहेत, आज मात्र मैदानावरती त्यांची फिल्डिंग खूप चांगली पाहायला मिळाली. आपण बघू शकता तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे सध्या यूट्यूबवरती. जबरदस्त कॅच. जरा टाळ्या होत्या जोरदार प्रकाशदादा म्हात्रे यांच्यासाठी. वेल प्लेड. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज, या खेळपट्टीवरती गोलंदाजी करणं तेवढं सोपं काम नव्हतं, मात्र तरीसुद्धा अचूक टप्प्यावरती अचूक गोलंदाजी आणि सर्वाधिक विकेट या स्पर्धेमध्ये मिळवणारा खेळाडू. खरं तर त्याचं यावर्षीच पुनरागमन झालं या संघामध्ये आणि तो खेळाडू ठरला आहे शील्ड संघाचा सचिन आलिमकर. बेस्ट बॉलर मंगेशजी चौधरी आणि मनोज खाडे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यायचे, त्यामुळे आपण पुढे यावं आणि उत्कृष्ट गोलंदाज सचिन आलिमकर यांना हा पारितोषिक द्यावा. एक दिवसीय स्पर्धेमध्ये पहा आपल्याला बेस्ट ट्रॉफी आणि त्याचबरोबर शूज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. कारण या असं चित्र कमी पाहा मिळतो, मात्र या स्पर्धेमध्ये स्पर्धा मोठी होती, नाव मोठं होतं, त्याप्रमाणे त्यांनी काम पण मोठं केलं आहे, पारितोषिक सुद्धा मोठे ठेवल्यात, हे असं सातत्याने पाहायला मिळालं. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमध्ये खरं तर आजच्या दिवसामध्ये 3 फलंदाजांनी इम्प्रेस केलं, चांगली बॅटिंग केली आणि चांगल्या बॅटिंग करत असताना ज्याच्या नावावरती खूप धावा राहिल्यात आणि गोलंदाजीसुद्धा फार चांगली केली आणि विकेटसुद्धा मिळवल्या. एकंदरीत पाहिलं तर ऑल ओव्हर परफॉर्मन्स त्याचा अतिशय चांगला राहिला आहे आणि तो उत्कृष्ट फलंदाज आहे. या ठिकाणी पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन गणेशदादा शेलार आणि आमचे बालादादा भोईर. सतीश माली यांना इन्व्हाइट करतो, यायचं आपण. आणि तो उत्कृष्ट फलंदाज ठरला आहे ज्याने खोऱ्याने धावा एकवटल्या, त्याचं नाव आहे निलेश म्हात्रे. या स्पर्धेमध्ये पाहतोय आपण पुन्हा एकदा शूज आणि ब्युटिफुल ट्रॉफी. वा, सुंदर सी कंपनीचे शूज पाहायला मिळतात आपल्याला. कलर पर फेवरेट आहे. या स्पर्धेमध्ये पाहतोय आजच्या दिवसामध्ये ज्या संघाचा चांगला खेळ झाला
आणि अखेरकार रनरअप अर्थातच द्वितीय क्रमांकावरती त्यांना समाधान मानावं लागलं आहे. तो द्वितीय क्रमांकाचा संघ आहे तो आलिमकर 1140+ शिळगाव संघ. जरा जोरदार टाळ्या होत्या या संघासाठी दुसऱ्या क्रमांकाचा. आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन विशालदादा शेलार. आजच्या दिवसामध्ये गणेशदादा शेलार आपण सुद्धा यावं. आणि गणेश पाटील या, चला या. या ठिकाणी मेडल सुद्धा त्यांना दिले जातील आणि त्याचबरोबर कॅश प्राइज आणि ट्रॉफी. कारण मित्रांनो ट्रॉफीसाठी चाललेला खेळ होता. चला एक खेळाडूने पुढे यायचंय. आलिमकर 1140+ संघ शीळ. नाही, एका दिवशी मॅचमध्ये एवढ्या भारी पारितोषिक, मेडल, चांगल्या ब्युटिफुल ट्रॉफीज, पारितोषिक सर्व काही व्यवस्थित सुरळीत. कारण आयोजन नीटनेटका आणि आयोजन आहे आपल्या खांबालपाड्याचा अर्थातच साई श्रद्धा क्रिकेट संघ खांबालपाडा आयोजित स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांची स्पर्धा, मानाची सन्मानाची स्पर्धा. त्यामुळे या स्पर्धेचं जेवढं नाव आहे तेवढंच सुद्धा त्यांचं काम आहे. मोरिया मोरिया चाय. आता जाऊया पुन्हा एकदा या चॅम्पियन पदक अर्थातच कोणाला हवंसं वाटणारं प्रथम क्रमांकाची ट्रॉफी अर्थातच स्पर्धेतील चॅम्पियन पदक. आणि याचसाठी चाललेली लढाई आजच्या दिवसामध्ये ज्या संघाचा चांगला खेळ झाला आणि अखेरकार त्या संघाने बाजी मारत असताना आपल्या नावावरती चॅम्पियन पदक पटकावलं. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन आमचे मान्यवर गणेशदादा या. गणेशदादा भाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक गणेशदादा बाणे, त्याचबरोबर ज्ञानेश्वरजी मुठे साहेब या, विरुचंद भोईर, भगवान शेठ काटे. आजच्या दिवसामध्ये सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित होती सकाळपासून सामने पाहण्यासाठी. आणि आज त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मेडल आणि त्याचबरोबर या संघाला ब्युटिफुल ट्रॉफी. आणि तो संघ आहे ज्या संघाचं नाव मोठं आणि त्याचं काम मोठं आणि त्याचंच नाव आहे मोठा गाव संघ. चॅम्पियन ठरलाय स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषकाचा 2024चा 40+ चॅम्पियन संघ मोठा गाव. यांना
यस रो कॅश आणि त्याचबरोबर ब्युटिफुल ट्रॉफी असं दिलं जातं या मोठेगाव संघाला. आता सर्वात एक पारितोषिक ज्याच्याकडे सर्वांचं लक्ष असतं आणि ते पारितोषिक आहे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. अर्थातच या टुर्नामेंटचा हिरो, सर्वाधिक चांगला खेळ करणारा खेळाडू, आजच्या दिवसामध्ये ज्याचा खेळ चांगला राहिला आहे तोच खेळाडू ठरला. त्याच्यासाठी कूलर आहे, कारण आज पाहिलं आपण थोडंसं वातावरण गरम करणारं होतं आणि सातत्याने आज दिवसभरात गरमी होत होती, त्यामुळे आता कूलर आलंय. आणि या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने चांगला खेळ केला, 3 खेळाडू या रेसमध्ये होते आणि त्या 3 खेळाडूंना पाठीमागे टाकत एक खेळाडू पुढे आला आणि त्याने प्रत्येक सामन्यामध्ये चांगली खेळी केली. आता मोठागाव संघ सुद्धा फोटो काढण्यासाठी मग्न आहे आणि श्री संघ सुद्धा तिकडे आहे. मग पारितोषिक कोणाला, प्रेक्षकांना द्यायचं आम्ही, नको का? आणि हे पारितोषिक देण्यासाठी आम्ही इन्व्हाइट करू मंचावरती आता शेवटचं पारितोषिक आहे. नगरसेवक साहेब या आपण, दादा आपण या, आणि विरुचन दादा यावं आपण. या ठिकाणी कूलर आणि एक ब्युटिफुल ट्रॉफी आहे, अत्यंत चांगली आणि सुबक ट्रॉफी पहा मिळतोय या स्पर्धेमध्ये. पाहतोय प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा हिरो ठरलाय. खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूने सलामीला येत असताना मात्र धावा आणि धावाच कुठल्या असे 3 खेळाडू होते, मात्र ज्याच्या नावावरती सर्वाधिक धावा राहिल्या तो खेळाडू ठरलाय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि त्याचं नाव आहे नितीन भोईर, ज्याने 66 धावा कुठल्या स्पर्धेमध्ये, आणि तोच ठरलाच या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, अर्थातच मालिकावीराचा हकदार. सातत्याने या ग्राउंडवरती सराव करत होता. आज त्याला बरेचसे खेळाडू म्हणत होते की चांगला सराव करतोस, मात्र आज अतिशय चांगला खेळ झाला, प्रत्येक सामन्यामध्ये चांगली खेळी साकारली आणि अखेरकार नितीन भोईर या स्पर्धेतील मालिकावीर ठरतोय, ज्याच्या नावावरती 66 धावा राहिल्या. गुड बॅटिंग, चांगला परफॉर्मन्स राहिलाय आणि या स्पर्धेमध्ये सर्वाधिक मोठं पारितोषिक नितीन भोईरला मिळालं. निश्चित नितीन भोईर आज काय वाटेल, कारण पहिल्यांदाच एवढं मोठं पारितोषिक मिळालं. या मैदान जणू काय तुझं घरचं मैदान आहे, रोजच प्रॅक्टिसला असतो. सकाळपासून चर्चा होती का नितीन आला का अगोदर बॅटिंग मागतो आणि खरंच त्या पद्धतीने आज बॅटिंग केली. कसं वाटलं? खूप छान वाटलं. सर्वांचं योगदान आहे, पीके आहे, कोमल आहे, भाऊदादा, हे सर्वांनी मला शिकवलेलं आहे. यांच्यामुळेच आज मी पुढे गेलेलो आहे. आणि सकाळपाडा संघाला मला तर वाटतं उद्या काही ना काही योगदान द्यायलाच लागेल त्यांना. हा कूलर कितीला पडतो मला माहीत नाही उद्या. आणि सर्व जो तो भेटतो तो बोलतो आमच्याबरोबर खेळणं आमचीच. बघा स्टेटमेंट होती नितीन भोईरची. रविनाथ शेलार, आपण कुठे असाल तर या, आपला सुद्धा सन्मान करायचा आहे. मी अगोदर म्हटलं की एखाद्याचं नाव चुकून राहतं. आपण जवळजवळ असं म्हणतात की हजारो सन्मान करतोय, मात्र एखाद्याचं नाव राहून जातोय. रविनाथ यायचं आहे आपण प्लीज, कारण कधी कधी असं होतं या घाई गर्दीमध्ये. आज 8 दिवस या स्पर्धेमध्ये सातत्याने प्रत्येक पाहुण्याचा, ग्रामस्थांचा, खेळाडूंचा मान सन्मान झाला आहे व्यासपीठावरती, आणि एक नाव राहिलेलं आहे, त्यामुळे त्यांना सुद्धा आपण सन्मानित करूया. फोर्टी प्लसचे खंदे समर्थक आणि बॉलर चांगली गोलंदाजी सुद्धा करतात वेळ आली तर, आणि नेहमीच टीमला सपोर्ट करतात. निश्चित ही स्पर्धा आपण पाहिली गेले कित्येक दिवस या मैदानावरती रणसंग्राम रंगला. खेळाडू, प्रेक्षक सर्वांचं आभार मानूया. ज्या ठिकाणी खरोखर आयोजन लाजवाब पाहायला मिळालं, ज्या आयोजनाची चर्चा पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण भारतभर असते, त्या आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. साई श्रद्धा क्रिकेट संघ खांबालपाडा
आयोजित स्वर्गीय शिवाजीदादा शेलारी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये पाहिलं तर सर्वांचं मान सन्मान केला गेलाय, सर्वांना मान सन्मान मिळालाय आणि अखेरकार ही स्पर्धा येथे संपली असं जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. थँक्यू.